आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती आपण पाहूयात। महायुतीमध्ये अमरावती लोकसभेच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे। अभिजित अडसूळ यांनी यासाठी बावनकुळेंची भेट घेतली। रवी राणा सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेत आणि ते आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। अमरावतीमध्ये नवनीत राणा की अडसूळ यावर अद्यापही तोडगा निघाला नाही। अमरावती आम्हीच लढणार असा दावा अडसूळांनी केलाय। अमरावतीची जागा भाजप लढवणार असं फडणवीसांनी म्हटलंय। जो उमेदवार असेल तो कमळावर लढेल असं फडणवीसांनी म्हटलं आहे। तर अमरावतीच्या जागेचा पेच अद्यापही सुटलेला नाही। तिथे रवी राणा मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत, तर अडसूळांनी आता बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ तिथून ती जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे। तसंच ही जागा आपण लढणारच असं अडसूळांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, रवी राणा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तर अडसूळांनी बावनकुळेंची भेट घेतली, अद्यापही अमरावतीच्या जागेचा पेच सुटलेला नाही। नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अमरावतीच्या जागेचा जो तिढा आहे तो अद्यापही सुटला नाहीये आणि सध्या चर्चा अमरावतीच्या जागेची जडते। अभिजित अडसूळ यांनी बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती आहे। तर रवी राणा मुंबईत दाखल झालेले आहेत। काल सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे अमरावती लोकसभेचा हा तिढा कायम आहे। अमरावतीत नवनीत राणा की अडसूळ तोडगा अद्यापही निघालेला नाहीये। अमरावती आम्हीच लढणार असा अडसूळ दावा करतायत आणि त्या ठिकाणी जर कमळावरती आपल्याला उमेदवारी मिळाली तर ती देखील लढण्याची आपली तयारी आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते आणि अमरावतीची जागा भाजपच लढणार आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अडसूळ त्या ठिकाणाहून भाजपच्या चिन्हावर लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे, पण त्याला मुख्यमंत्री ग्रीन सिग्नल देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जो उमेदवार असेल तो कमळावरच लढेल असं सुद्धा फडणवीस म्हणतात। त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमका कुणाला ग्रीन सिग्नल देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हेच कारण आहे की अभिजित नक्कीच निखिल। धन्यवाद गिरीश एकूणच माहितीबद्दल। तर अमरावतीची जागा भाजपच लढणार असं फडणवीस म्हणाले। नवनीत राणांसंदर्भात त्यांनी संकेतही दिले होते, मात्र इथे अभिजित अडसूळ आनंदराव अडसूळ मात्र या जागेसाठी अजूनही अडून बसले आहेत, त्यामुळे हा तिढा अद्यापही कायम आहे।